नमस्कार. सध्या आपण रोजच्या जीवनामध्ये बऱ्याच जणांची एक तक्रार पाहतो, ते म्हणजे पाय दुखतात. विशेषतः स्त्रियांमध्ये ही तक्रार जास्त आहे. पुरुषांमध्ये पण आहे आणि स्त्रियांमध्ये ही तक्रार भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला आढळते. तर आता हे जे प्रमाण वाढतंय ह्याचं कारण काय आहे? तर एक आत्ताची लाईफस्टाईल हे एक महत्त्वाचं कारण आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की बऱ्याच जणांना ही जी तक्रार आहे ह्याच्यासाठी पेन किलर खाण्याची सवय पण आहे. आणि पेन किलर खाण्याची सवय ही अतिशय घातक आहे. तर त्या संदर्भामध्ये पाय का दुखतात व त्याच्यावर घरगुती तुम्ही काय उपचार करू शकाल ह्या संदर्भातली आज तुम्हाला मी संपूर्ण माहिती देणार आहे. मी आहे डॉक्टर राजोपाध्ये. आपण पाहत आहात शाकल्य कट्टा. सुरुवातीला आपण ओळीनं कारण पाहू की पाय दुखण्याची कारण काय. तर पहिलं जे कारण येतं म्हणजे वातामुळं हे पाय दुखतात. आता कुठलीही क्रिया शरीरामध्ये वाताशिवाय होत नाही. कुठल्याही वेदना ह्या वाताशिवाय होत नाही. त्यामुळं वात वाढवणारा जो आहार आहे तो कोणता आहार आहे? तर वृक्ष पदार्थ, आंबवलेले पदार्थ, अतिशय जड अन्न, अति खाणं. आलं लक्षात का? काही वेळेला जर तुम्ही अति प्रमाणामध्ये खाल्लं तर अपचन होऊन सुद्धा वात वाढतो. त्याचबरोबर शिळं अन्न जे खाण्याची जर सवय असेल तर त्या शिळ्या अन्नाचा सुद्धा परिणाम म्हणून आपल्याला वात वाढलेला हा बघायला मिळतो. हे झालं तुम्हाला साधारणपणे काय खाल्ल्यानंतर, कुठल्या पद्धतीचं अन्न खाल्ल्यानंतर वात वाढू शकतो ह्या संदर्भात मी तुम्हाला सांगितलं. त्याचबरोबर बरेच जण रोज एक्सरसाइज करतात. तो एक्सरसाइज सुद्धा तुमचा जर चुकीच्या पद्धतीचा झाला तरी सुद्धा तुम्हाला हा त्रास होऊ शकतो. म्हणजे एक्सरसाइजवर पण बऱ्याचशा गोष्टी आपल्या अवलंबून आहेत. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं एक कारण असं आहे की ते म्हणजे बद्धकोष्ठता. तुम्हाला जर पोट साफ होत नसेल तर पोट साफ ज्या ज्या वेळेला होत नाही त्या त्यावेळेला वाताची वृद्धी होते व वात जो अपान वात आहे तो थांबवला जातो व त्याची गती जी आहे ती विरुद्ध गती व्हायला लागते आणि मग तुम्हाला पायदुखी, कंबरदुखी हे प्रकार तुम्हाला बघायला मिळतात. म्हणजे बद्धकोष्ठता हे कारण आहे. त्याचबरोबर अगदी स्त्रियांच्या बाबतीतलं एक चांगलं लागू होणारं कारण म्हणजे असं आहे की मेनोपॉज. ज्या स्त्रियांचं वय 40 ते 45च्या पुढच्या दरम्यान गेलेलं आहे त्या सगळ्यांना प्री मेनोपॉझल, मेनोपॉझल आणि पोस्ट मेनोपॉझल हा साधारण 40 ते 50 वर्षापर्यंतचा जो काळ आहे हा काळ असतो आणि ह्याच्यामध्ये पायदुखी ही कॉमन आहे. आता हे जे कारण काय मेनोपॉजचं, तर नॅचरल आहे. नॅचरल ह्याच्यामुळे मेनोपॉजमुळे दुखायचं कारण काय? तर दुखण्याचं कारण असं आहे की तुमच्या शरीरामधले हार्मोन्स कमी होतात आणि हे हार्मोन्स कमी झाले की तुमची क्रयशक्ती ही ऑटोमॅटिक त्याच्यावर परिणाम होतो. तुमची ताकद कमी होते आणि मग वात वाढायला लागतो आणि मग तुम्हाला पायदुखी ही चालू होते. त्याचबरोबर त्याच्यानंतरचं एक कारण आहे ते म्हणजे व्हेरिकोज वेन्स. म्हणजे पायामधल्या ज्या आपल्या रक्तवाहिन्या आहेत ह्या फुगतात, जाड होतात, लांब होतात. म्हणजे डायलेटेशन अँड इलॉंगेशन ऑफ द व्हेरिकोज वेन्स. म्हणजे आपल्या पायातल्या ज्या काही रक्तवाहिन्या आहेत, वेन्स म्हणजे अशुद्ध रक्त, वरती हृदयाकडे नेणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या रक्तवाहिन्या ह्या जाड आणि मोठ्या होतात, लांबड्या होतात. त्यामुळं जे रक्त पायाकडनं जायला पाहिजे हृदयाकडं ते जात नाही आणि ते जर गेलं नाही तर त्या वेदना पायाला चालू होतात. म्हणजे हे एक कारण आहे. त्याचबरोबर अति प्रवास जर तुमच्यातनं झाला असेल तर प्रवासामुळे सुद्धा पाय तुमचे दुखणार आहेत. त्याचबरोबर वजन जास्त असणे हे एक बेसिक कॉज आहे. ज्या ज्या स्त्रियांमध्ये वजन जास्त आहे अशा स्त्रियांमध्ये किंवा पुरुषांमध्ये सुद्धा पायदुखी ही अतिशय कॉमन आहे. त्यामुळे वजन हे एक कारण त्यामध्ये लागू होतं. त्याचबरोबर जागरण करणे. म्हणजे बऱ्याच जणांना अशी सवय असते की
लवकर झोपायचं नाही, रात्री 12, 12:30, 1, 1:30 वाजेपर्यंत जागत बसायचं किंवा झोपच येत नाही म्हणून जागायचं. अशा केसमध्ये सुद्धा पायदुखी ही आपल्याला जास्त बघायला मिळते, कारण जागरणानं परत वात वाढणार आहे. त्यामुळे जागरण हे एक महत्वाचं त्यामध्ये कारण आहे. त्याचबरोबर अतिसंभोग करणे, तुम्ही शरीर संबंध अतिप्रमाणामध्ये जर ठेवले तर ते सुद्धा कारण तुमचं पायदुखीला आहे. त्याचबरोबर पंख्याचा जर तुम्ही वापर जास्त केला, म्हणजे उन्हाळा आहे, उकडतंय, अस्वस्थ होते, पंखा तुम्ही जर का पायावर शरीरावर जर जास्त प्रमाणात त्याचा वापर झोपताना जर केला तरी सुद्धा तुम्हाला पाय हे दुखणार आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे साधारणपणे 10 गोष्टी सर्वसामान्यपणे बऱ्याच जणांना लागू होतात. तर त्यापासून आपल्याला पायदुखी ही बघायला मिळते. आता याच्यावर उपाय काय, तर मी तुम्हाला उपाय काही घरगुती साधे उपाय सांगणार आहे. हे तुम्ही जर केले तरी सुद्धा ही पायदुखी तुमची थांबू शकते. आणि ही कॉमन तक्रार आहे. लोक काय करतात, ह्याच्याकरता पेन किलरच्या गोळ्या खातात व पेन किलरच्या गोळ्या खाऊन काय होतं, उलटेच परिणाम होतात. पायदुखी तर थांबत नाहीच, पण बऱ्याच वेळेला पित्ताचा त्रास होतो, अशक्तपणा वाटायला लागतो, शरीरामधली विटॅमिन्स कमी व्हायला लागतात. तर हे एक महत्वाचं गोष्ट आहे. ती टाळायची असेल तर तुम्हाला घरगुती काही उपाय मी सांगणार आहे, ते उपाय तुम्ही करायचे. आता सगळ्यात महत्वाचं कारण वात वाढतो म्हणजे काय होतं, शरीरामधला वृक्षपणा वाढतो, म्हणजे स्नेह कमी होतो. मग ह्याच्यामध्ये काय केलं पाहिजे तुम्हाला, तर जो वॉटर बॅलन्स आहे, शरीरामधलं जे पाण्याचं संतुलन आहे ते व्यवस्थित राखलं पाहिजे. त्याचबरोबर शरीरामधले इलेक्ट्रोलाइट्स जे आहेत ते इलेक्ट्रोलाइट्स व्यवस्थित प्रमाणामध्ये तुम्हाला ठेवले गेले पाहिजे. म्हणजे साधारणपणे जर तुम्हाला असं लक्षण असेल किंवा आपल्या शरीरामध्ये पाणी कमी पडते, आपल्याला समजू शकतं, तर ते मीठ साखरयुक्त जर तुम्ही पाणी त्यावेळेला जर घेतलं तरी सुद्धा तुम्हाला आराम पडण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळं त्याचबरोबर तुम्ही स्नेह कुठलाही घेतला, म्हणजे लोणी खाल्लं, तूप खाल्लं तरी सुद्धा त्यामध्ये आपल्याला चांगला फरक जाणवू शकतो. कारण वृक्षतेमुळं पायदुखी जास्त होत असते, वृक्षगुणामुळं. तिथं स्नेहगुण जर तुम्ही वापरला तरी सुद्धा तुम्हाला त्याचा चांगल्या पद्धतीनं फरक पडू शकतो. त्यानंतर तुम्ही दुसरं काय करू शकता, तर पायाला तेल लावणे. बरेच जण ऑलरेडी लावतात, पण त्यातल्या त्यात जर वेदनाशामक तेल असेल तर त्याचा फायदा चांगला होतो. नसेल तरी सुद्धा साधं खोबऱ्याचं तेल तुम्ही घ्या, गरम करा, गरम करून पायाला तुम्ही लावा, तळ पायाला लावा, गुडघ्यापासून खाली लावा. तुम्हाला बराचसा फरक नुसतं तेल लावल्यामुळे सुद्धा होतो, किंवा तळ पायाला नुसतं तेल सोडलं जरी तरी सुद्धा त्याचा चांगला फरक तुम्हाला बघायला मिळतो. त्याच्यानंतर तुम्ही दुसरी एक गोष्ट करू शकता, म्हणजे गरम पाण्यानं शेक घेऊ शकता किंवा हॉट वॉटर बॅगनं पाय शेकू शकता. म्हणजे तेल लावल्यानंतर सुद्धा वरनं कापड ठेवून, एखादा नॅपकिन ठेवून नंतर हॉट वॉटर बॅगनं जर शेक घेतला तरी तुरंत तुमचे पाय लगेच दुखायचे कमी होतात. त्यामुळे गरम पाण्याचा शेक घेणे किंवा गरम पाण्याची पायावर धार धरली तरी सुद्धा चालते, पण त्याच्यापेक्षा सुद्धा गरम पाण्याची पिशवी तुम्ही वापरली तर जास्त चांगलं. त्यानंतरचा एक उपाय असा करू शकता तुम्ही, की पाय तुम्ही दाबून घ्या. विशेषतः ज्या पिंढऱ्या असतात, ह्या पिंढऱ्या हे म्हणजे आपलं सेकंड हार्ट आहे. ह्या पिंढऱ्या जर तुम्ही दाबल्या व्यवस्थित तर तुमचं सर्क्युलेशन पायातले हे सुधारण्यात मदत होते. त्यामुळं पाय दाबून घेणे हा एक उपाय त्याच्यावर तुम्हाला करता येण्यासारखा आहे. त्याच्यानंतर आसनामध्ये तुम्ही वज्रासन जर तुम्ही केलं, वज्रासनामध्ये एक 10 ते 15 मिनिटं तुम्ही बसला, उपाशी पोटी बसायचे, तुम्हाला भरल्या पोटी नाही, तरी सुद्धा तुमचे पायदुखी ही चांगल्या पद्धतीनं कमी होऊ शकते. त्याचबरोबर तुम्ही झोपताना पायाखाली लोड घ्या किंवा 2-3 उशा घ्या, उशीवरती पाय ठेवा. असं सुद्धा करण्यानं सुद्धा पायदुखी तुमची बऱ्याच अंशी कमी होते. त्यानंतर तुम्ही रात्रीचं रोज गरम दूध झोपताना घ्या. एक पेलाभर दूध रात्री गरम असं घ्यायचं, गार दूध घ्यायचं नाही, गरम दूध पेलाभर रोज घ्या, त्यानं सुद्धा तुम्हाला चांगला फरक पडू शकतो. त्यानंतर
तुम्ही रोज दुसरा एक उपाय करू शकता, म्हणजे रोज सकाळी सुंठ आणि साखर असं जरी तुम्ही रोज घेतलं तरी सुद्धा त्याचा पायदुखीवर तुम्हाला अतिशय चांगला फरक दिसू शकतो. आता औषधामध्ये तुम्ही काय घेऊ शकता, तर तुम्ही साधा सूतशेखर 2 गोळ्या सकाळी 2 गोळ्या संध्याकाळी जेवणानंतर, त्याचबरोबर ताप्यादी लोह 1 सकाळ 1 संध्याकाळ जेवणानंतर, आणि पाचक वठी एखादी 1 सकाळ 1 संध्याकाळ जेवल्यानंतर. म्हणजे जरी समजा तुमचे हे सगळे उपाय करून सुद्धा तुम्हाला पेन्स आहेत, तर ही आयुर्वेदिक औषधं मी जी तुम्हाला सुचवतोय ती औषधं जर तुम्ही घेतली तर तुम्हाला नक्की चांगला फरक पडेल. त्याचबरोबर तुम्ही स्टॉकिंग सुद्धा वापरू शकता. म्हणजे पायाला जे स्टॉकिंग मिळतात ते स्टॉकिंग सुद्धा तुम्ही वापरू शकता. त्याचा सुद्धा अतिशय चांगला फायदा होतो. विशेषतः ज्यांच्याकडे व्हेरिकोज वेन्सचा त्रास आहे, ज्यांना, त्यांनी स्टॉकिंग वापरले तर त्यांना खूप त्याचा फायदा होतो. आणि खरोखर ती ट्रीटमेंट तेवढीच आहे व्हेरिकोज वेन्समध्ये, की तुम्ही स्टॉकिंग सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर ते स्टॉकिंग घालायचे. ती सुद्धा घालण्याची पद्धत आहे, तुम्ही वैद्याकडनं ती शिकून घ्या. तुमचे तुम्ही घालू नका, तुम्ही स्टॉकिंग घरातल्या कुठल्याही व्यक्तीकडनं घालून घ्या. तुमचे तुम्ही घालण्यामध्ये काय होतं, पाय खाली असतात आणि मग तुम्ही ते स्टॉकिंग घालता, त्यामुळं ऑलरेडी रक्त खाली गेलेलं असतं आणि वरनं स्टॉकिंग जर तुम्ही चढवलं तर त्याचा खूप फायदा होणार नाही तुम्हाला. जो प्रॉपर फायदा व्हायला पाहिजे त्याचा तो होणार नाही. त्यामुळे पाय वरती ठेवून 10 ते 15 मिनिटं त्याच्यानंतर ते स्टॉकिंग तुम्हाला घातले पाहिजे. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे असं आहे की पुरेशी तुम्ही झोप घेतली पाहिजे. तुम्ही जर का पुरेशी झोप घेतली नाही तरी सुद्धा ही पायदुखी तुमची होणार आहे. बरेच जण काय करतात, रात्रीचं जागरण करतात आणि दुपारी झोपतात. अर्थात रात्रीची जी झोप आहे ती अतिशय महत्वाची आहे. तुम्ही जर का दुपारी झोपला तरी सुद्धा तुमचा वात वाढणार आहे. अगदीच नाईलाज झालेला आहे, रात्रीचं जागरण कुठल्या तरी अपरिहार्य कारणामुळे झालेलं आहे, मग तुम्ही दुपारी एक अर्धा पाऊण तास झोपला तर गोष्ट वेगळी. पण शक्यतो तुम्ही झोप ही रात्रीची पुरेशी घेणं अतिशय आवश्यक आहे. जर काही माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर जरूर ही माहिती अनेकांना तुम्ही शेअर करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जर आजपर्यंत शाकल्य कट्टा हा जर चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.